सांगा पूर्ण. काजल अंकुश रेणुसे. काजल अंकुश रेणुसे. रेणुसे. तुमची जन्मतारीख सांगा. 10/11/2004. 10/11/2004. तुमचा पूर्ण पत्ता सांगा. तालुका मुक्काम लवी, तालुका वेल्हा, जिल्हा पुणे. तुम्ही आता कोणत्या गावामध्ये आहे? कोणत्या गावात? आळंदी. कशासाठी आलात? कशासाठी आलात तुम्ही? लग्नासाठी. कुणाशी लग्न करायचं आहे? रणजित जाधव. त्यांचं नाव सांगा पूर्ण. रणजित गणपत जाधव. त्यांना किती दिवसापासून ओळखता? 3 वर्ष कंप्लीट झाले. 3 वर्ष झाले. हो. तुमचं नाव सांगा पूर्ण. रणजित गणपत जाधव. रणजित गणपत जाधव. तुमची जन्मतारीख सांगा. 28/12/99. 28/12/1999. तुमचा पूर्ण पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट मिरजेवाडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तुम्ही आता कोणत्या गावामध्ये आहे? मी आता आळंदीत आहे. कुणाशी लग्न करायचं आहे? काजल अंकुश रेणुसे. त्यांना किती दिवसापासून ओळखता? 3 वर्षापासून. ताई, घरातून काही आईचे दागिने आणलेत? नाही. काही वडिलांच्या काही नोटा वगैरे, पैसे वगैरे, सोनं वगैरे? नाही, काहीच नाही. घराचे काही कागद वगैरे आणलेत का? नाही. स्वतःच्या मनाने आलात का तुम्ही? हो. सांभाळतील का तुम्हाला ते? हो. पूर्ण खात्री आहे? हां. त्यांना जमीन वगैरे आहे? हां. अच्छा. काय तुमचं अजून काही साखरपुडा वगैरे काही झालाय का? नाही. लग्न ठरलंय का? नाही, ठरवत होती. ठरलं नाही यार. ठरवत होते. हां. हा जो निर्णय तुम्ही जो घेतलाय तो तुम्हाला बदलायचा आहे का? नाही बदलायचं. हा निर्णय जो तुम्ही घेतलाय तुमच्या मनाने घेतलाय? हां. पूर्ण शुद्धीत असल्याने बोलताय? हां. नशापाणी करून बोलत नाही ना? नाही. काय गुंगीचं वगैरे औषध घेतलंय तुम्ही? नाही. नवरदेवांना पूर्णपणे ओळखता व्यवस्थित? हां. साक्षीदारांना ओळखता का? हां. आता उद्या तुमच्या घरचे म्हणतील उद्या मोठा पैशावाला नवरदेव पाहून देतो, हां. त्याला सोडून दे. हां. मग काय करायचं? सोडून द्यायचं का? नाही. मग काय करायचं? नाही सोडून जाणार, इथंच राहणार. राहणार ना? हां. करायचं एक लग्न हे? हां. करायचं एक लग्न? तुम्हाला लग्न मान्य आहे का हे? हो, मान्य. तुम्हाला मान्य आहे लग्न हे? तुम्हाला काय बळजबरी केली साक्षरांनी? नाही. काय प्रेशर आहे कुणाचा? नाही. काय तसं काय असेल तर सांगा, तुम्हाला नाही. तुमच्या घरी नेऊन सोडतो. नाही, तसं काही नाही. मी माझ्या मनाने चालली. मनाने आलात? हां. करायचं एक लग्न हे? हां. का थांबवायचं? नाही थांबवायचं. त्यांच्याबद्दल थोडी माहिती घ्यायची का तुम्हाला? नाही. हं? नाही. सांभाळतील का तुम्हाला मग ते? हां. पूर्ण खात्री आहे? हां. हे जे लिहिलेले डॉक्युमेंट आहेत ते बरोबर दिलेत का तुम्ही? हो, बरोबर दिलं. ठीक आहे. करायचं लग्न मग? हो. तुमचं आणि त्यांचं जर लग्न जर नाही झालं हां. तर काय केलं असतं तुम्ही? तुमचं आणि त्यांचं लग्न जर नसतं झालं तर काय केलं असतं तुम्ही? मग तुमचा काय निर्णय झाला असता? ठरवून परत केला असता. ठरवून वगैरे घरी सांगून वगैरे केलं असतं. मग तर घरच्यांनी करून जर नसतं दिलं तर मग? पळून जाऊन केलं असतं. बरं, ठीक आहे.